विद्यार्थ्यांना सोपी वाक्य वाचता लिहिता आली पाहिजेत, त्यांचा अनुभव व्यक्त करता आले पाहिजेत. याशिवाय ते काय वाचतात ते समजलं पाहिजे. या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEने देशभरातील संलग्न शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणात भाषा शिक्षणाचे स्वरूप बदलण्यासाठी एक निर्देश प्रसिद्ध केलाय. त्यानुसार CBSE शाळा आता बालवाडीपासून ते इयत्ता 2री पर्यंत प्राथमिक भाषा किंवा शिक्षणाचं माध्यम म्हणून मातृभाषा किंवा राज्यभाषा वापरतील. हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच NCF 2023च्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार असणार आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षणाची प्राथमिक भाषा ही विद्यार्थ्यांना सर्वात जास्त परिचित असलेली शक्यतो मातृभाषा असावी. जिथे शक्य नसेल तिथे राज्यभाषा वापरली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या भाषेत मूलभूत साक्षरता येईपर्यंत ही भाषा सर्व विषयांसाठी शिक्षणाचं माध्यम म्हणून काम करेल, असेही बोर्डामार्फत सांगण्यात आलंय.